जय लहूजी, जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय शिवराय, जय भीमराय। आणि मी आज अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना मी कोटी कोटी विनम्र अभिवादन करते। अण्णाभाऊंच्या बुद्धीमध्ये अण्णाभाऊंच्या बुद्धीमध्ये सुविचाराची रवानी होती। विचार घेऊन येणारी कल्पना मात्र ती देखणी होती। विचार घेऊन येणारी ती कल्पना मात्र देखणी होती आणि तलवारीसारखी चालणारी प्रकाशमय अण्णाभाऊंची ती लेखणी होती। अण्णाभाऊंची ती लेखणी होती। अण्णाभाऊंचा डंका हा त्रिलोकी वाजणारा होता। अण्णाभाऊंचा डंका हा त्रिलोकी वाजणारा होता। कादंबरीच्या पहिल्या पानावर तो गाजणारा होता। लेखक म्हणून गाजणारा होता। बहुजनातील वाचक वर्ग हे बहुजनातील वाचक वर्ग हा अण्णाभाऊंना पूजणारा होता। लिखाण करणारा तो बामन प्रकाशा त्या अण्णाभाऊंच्या पुढे लाजणारा होता। अण्णाभाऊंच्या पुढे तो लाजणारा होता। मातंगामध्ये एक लेखक हा भटा बामणात टिकला होता। लहू वस्तादांचा पहेलवान कुस्तीच्या मैदानात तो जिंकला होता। गर्व करणारा ब्राह्मण वर्ग त्याने जागेवर रोखला होता। बंदा आपल्या अण्णाभाऊंचा फक्त 1.5 दिवसाची शाळा माझा अण्णाभाऊ हा शिकला होता। 1.5 दिवसाची शाळा माझा अण्णाभाऊ हा शिकला होता। जय लहूजी, जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। त्या शूरवीर लेखक कवी असे 1.5 दिवस शाळा शिकणारे अण्णाभाऊ यांना मी खरंच परत एकदा माझ्या परिवाराकडून कोटी कोटी विनम्र अभिवादन करते। जय भीम, जय संविधान, जय लहूजी, जय शिवराय, जय भीमराय।